कालचं पुरण शिल्लक होतं, त्याच्या पोळ्या बनवल्या आणि त्यानंतर मग मी घेतलं रस बनवायला. तर रस मीच बनवते, का दुसऱ्या कुणाच्या हातचा मला रस खाऊ वाटत नाही, पण माझ्या हातचा रस सगळ्यांना खाऊ वाटतो. त्यानंतर मग आमटी बनवायची होती. आमटीसाठी तर काय येळवण नव्हतं, त्यामुळे मी मुठभर डाळ शिजवली 1 टोमॅटो घालून आणि त्याचीच मी आता आमटी बनवायला घेतली. तर मसाला बनवण्यासाठी खोबरं, कांदा आणि टोमॅटो मी शेगडीवरती छान अशी भाजून घेते. या ठिकाणी भाजलेल्या वाटणाची आमटी मला आवडते. कालची आमटी कसं पुरण राहिलं शिल्लक, भात पण थोडासा शिल्लक राहिला, भाजी पापड राहिली, पण आमटी मात्र आमच्यात शिल्लक राहिली नाही, कारण माझ्या हातची आमटी सगळ्यांना आवडते आणि पोळीसोबत सुद्धा खातात आणि भातावर सुद्धा इतका आवडीनं आणि घोट घोट पितात सुद्धा, इतकी छान लागते आमटी. आणि आमच्याकडे त्याला शाक सुद्धा म्हणतात, शाक आवडीनं पितात बरं का. तर हे शाक मी लग्न झाल्यावरच ऐकलं होतं पहिल्यांदा. मस्त अशी आमटीला फोडणी दिली, त्यानंतर मग मिक्सरला आता रस फिरून घेते, कारण गावाकडे लेटीचा एवढा प्रॉब्लेम आहे, 5-5 मिनिटाला लेट गायब होते. तर पटकन अगोदर मी लेटीचे कामं करून घेते आणि मग बाकीचे राहिलेले परत. तर मस्त असं इथं रस बनवला. आता हा रस नेऊन मी झाडाखाली ठेवते, कारण गावाकडे आपलं फ्रीज नाही, त्यामुळे मग झाडाच्या थंड गारव्यात. आणि रस ठेवायला गेले आणि टप मला पाडं पडलेला आवाज आला, तर हातासारखं लगेच मी पाडं गोळा करायला गेले. तर आई आलेली आहे गावाकडे, मस्त अशी मी आईची साडी घातली. कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग इथं लाडू सुद्धा आला, ताजा ताजा पाड खाण्यासाठी. इतकं मस्त वातावरण आहे गावाकडं आणि दिवस आमचा असा चाललाय. अगदी 2 दिवसावर शाळा आली आहे, पण तरीही आमचं गाव सोडायचं अजून काही मनात नाहीये. बघूया आता काय